हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे DC जनता 10th. तर बाळांनो, 10th SSC CBSE बोर्ड 2025-26 साठी जी मॅथची आपण कन्सेप्ट सिरीज सुरू केली आहे त्याचा आज आपण लेक्चर नंबर 12 बघतोय. आणि तुम्हा सर्वांना माहिती आहे आपला जो टॉपिक सुरू आहे बाळांनो, त्या टॉपिक इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. आणि त्याचा आज लेक्चर नंबर 12 मध्ये सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट ती म्हणजे वर्ड प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, वर्ड प्रॉब्लेमला डील कशा पद्धतीने करायचं, ह्या सर्व कन्सेप्ट बाळांनो आपण या लेक्चरमध्ये सॉल्व करणार आहोत किंवा या कन्सेप्ट आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर वर्ड प्रॉब्लेमला डील करत असताना काही बेसिक गोष्टी तुम्हाला सर्वात पहिले माहिती पाहिजे. त्या बेसिक गोष्टींच्या आधारे कोणताही वर्ड प्रॉब्लेम जर आलं तुम्हाला लिनियर इक्वेशनमध्ये तर त्याला तुम्ही प्रॉपर पद्धतीने सॉल्व्ह करू शकाल. तर त्या बेसिक गोष्टी काय आहेत तर ते मी तुम्हाला वन बाय वन एक्सप्लेन करतो. तर बाळांनो, वर्ड प्रॉब्लेमला डील करत असताना सर्वात पहिली बेसिक गोष्ट काय आहे तर सर्वात पहिली स्टेप नंबर 1 तुम्हाला ही लक्षात ठेवायची आहे की रीड द गिव्हन वर्ड प्रॉब्लेम. रीड द गिव्हन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली फॉर 2 टाइम्स. आपल्याला जो वर्ड प्रॉब्लेम दिलेला असेल त्या वर्ड प्रॉब्लेमला बाळांनो आपल्याला केअरफुली 2 टाइम्स शांत डोक्याने रीड करायचं आहे. ती असणार आहे आपली स्टेप नंबर 1. तर काय स्टेप नंबर 1? रीड द गिव्हन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली फॉर 2 टाइम्स. आपल्याला 2 वेळा त्या वर्ड प्रॉब्लेमला केअरफुली रीड करायचं. आता हे रीड का करायचं आहे? कारण की बाळांनो, रीड केल्यानंतर त्या क्वेश्चनला आपल्याला आपल्या मदर लँग्वेजमध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न करायचा आहे. ॲक्च्युअलमध्ये त्या वर्ड प्रॉब्लेममध्ये म्हटलेलं काय आहे हे आपल्याला अंडरस्टँड करण्यासाठी त्या क्वेश्चनला आपल्याला 2 वेळा रीड करायचं आहे. कारण की आपल्याला माहिती आहे आपलं सर्वात चांगलं बेटर अंडरस्टँडिंग कशात असतं तर बेटर अंडरस्टँडिंग असतं बाळांनो आपल्या मदर लँग्वेजमध्ये. त्यामुळे ज्यावेळेला मी त्या क्वेश्चनला 2 वेळा रीड करतो प्रॉपर पद्धतीने, तर मी रीड करत असतानाच ॲक्च्युअलमध्ये त्या क्वेश्चनमध्ये म्हटलेलं काय हे मी माझ्या मदर लँग्वेजमध्ये म्हणजेच मराठी असेल तर मराठी, हिंदी असेल तर हिंदीमध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न करेल, जेणेकरून मग मला तो क्वेश्चन सॉल्व्ह करताना डिफिकल्टी जाणार नाही. कारण की सर्वात चांगलं बेटर अंडरस्टँडिंग आपल्याला कुठे असतं तर आपल्या मदर लँग्वेजमध्ये असतं. त्यामुळे स्टेप नंबर 1 मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, तो जो वर्ड प्रॉब्लेम आहे केअरफुली रीड दॅट गिव्हन वर्ड प्रॉब्लेम केअरफुली फॉर 2 टाइम्स. यानंतर ट्राय टू अंडरस्टँड द गिव्हन वर्ड प्रॉब्लेम in your mother tongue. Given word problem in your mother tongue. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ऍक्च्युअल मध्ये त्या क्वेश्चन मध्ये म्हटलेलं काय हे आपल्याला जर लक्षात आलं तरच तो क्वेश्चन आपल्याकडनं सॉल्व्ह होईल, अदरवाईज सॉल्व्ह होणार नाही. त्यामुळे जनरली रीड करत असतानाच त्याला अंडरस्टँड करायचा प्रयत्न करा. त्यामध्ये वर्ड प्रॉब्लेमला डील करत असताना सर्वात पहिली एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला तुम्ही वर्ड प्रॉब्लेम रीड करता लिनियर इक्वेशन मध्ये तर जनरली पहिल्या स्टेटमेंटमध्ये पहिलं इक्वेशन बनवण्याची कंडिशन दिलेली असते मोस्ट ऑफ द टाइम, आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये बाळांनो दुसरं इक्वेशन बनवण्याची कंडिशन दिलेली असते. लिनियर इक्वेशन मध्ये माहिती आपल्याला पर्टिक्युलर 2 इक्वेशन बनवावे लागतील आणि ते 2 इक्वेशन आपल्याला 2 व्हेरिएबल्स मधले बनवावे लागतील. त्यामुळे जनरली लक्षात ठेवा, पहिली जे स्टेटमेंट असतं त्या स्टेटमेंटमध्ये पहिलं इक्वेशन बनवण्याची कंडिशन दिलेली असेल आणि दुसरं जे स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंटमध्ये दुसरं इक्वेशन बनवण्याची कंडिशन मोस्ट ऑफ द टाइम आपल्याला दिलेली असते. तर त्याच्याच बेसिसवर आपल्याला नेक्स्ट स्टेप ही महत्त्वाची लक्षात ठेवायची आहे. लास्ट तुम्ही ज्यावेळेला क्वेश्चन रीड करता त्यावेळेला तुम्हाला लास्ट स्टेटमेंटमध्ये ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत किंवा ज्या क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत, क्वेश्चनमध्ये ज्या क्वांटिटीज दिलेल्या आहेत किंवा ज्या क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत त्याच्यासाठी बाळांनो प्रॉपर व्हेरिएबल कन्सिडर करायचे असतील. तर स्टेप नंबर 3 मध्ये लक्षात ठेवा, कन्सिडर प्रॉपर व्हेरिएबल फॉर द क्वांटिटीज टू फाइंड. म्हणजे ज्या क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत किंवा ज्या क्वांटिटीज आपल्याला इक्वेशन मध्ये दिलेल्या आहेत त्यांच्यासाठी मी बाळांनो प्रॉपर व्हेरिएबल घेणार. जसं की एक्झाम्पल असेल सन आणि फादरच्या एज रिस्पेक्ट मध्ये. फॉर एक्झाम्पल जर क्वेश्चन असेल सन्स एज आणि फादर्स एज यांच्यामध्ये काहीतरी कंडिशन बनवणार जर एक्झाम्पल असेल तर त्यावेळेला मी काय करणार तर मी सनचा एज कन्सिडर करणार एक्स आणि फादरचा एज कन्सिडर करणार वाय. मग हे आपल्याला स्टेप नंबर 3 मध्ये लक्षात ठेवायचं आहे. ज्या क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी काय कन्सिडर करणार प्रॉपर व्हेरिएबल कन्सिडर करणार. मोस्ट ऑफ द टाइम माझे जे व्हेरिएबल्स असणार बाळांनो ते असणार आहे एक्स आणि वाय. काय असणार बोला एक्स आणि वाय. स्टेप नंबर 1 मध्ये मी काय केलं, गिव्हन वर्ड प्रॉब्लेमला केअरफुली 2 टाइम्स रीड केलं. रीड करत असतानाच मी त्या वर्ड प्रॉब्लेमला माझ्या मदर टंग मध्ये अंडरस्टँड करायचा प्रयत्न केला. ऍक्च्युअल त्या वर्ड प्रॉब्लेम मध्ये म्हटलेलं काय हे मला लक्षात आल्यानंतर मी 2 गोष्टी फाइंड आउट करायच्या.
ज्या वेळेला आहेत आपल्याला, तर त्यावेळेला ज्या क्वांटिटीज फाइंड आउट करायच्या आहेत त्यांच्यासाठी मी कन्सिडर करणार प्रॉपर व्हेरिएबल्स. काय कन्सिडर करणार बोला? प्रॉपर व्हेरिएबल्स. आणि एक वेळा तुम्ही प्रॉपर व्हेरिएबल्स कन्सिडर केले की ज्या वेळेला तुम्ही स्टेटमेंट रीड करता, तर जनरली मी आत्ताच बोललो की आपल्याला पहिलं जे स्टेटमेंट असतं त्यामध्ये पहिल्या इक्वेशनची कंडिशन असते आणि दुसरं जे स्टेटमेंट असतं त्यामध्ये दुसऱ्या इक्वेशनची कंडिशन असते. तर मग आपल्याला त्या स्टेटमेंटच्या बेसिसवर आपल्याला लिनियर इक्वेशन्स बनवायचे आहेत. बाळांनो काय बनवायचे आहेत बोला? लिनियर इक्वेशन्स बनवायचे आहेत. तर मग मी लिहितो स्टेप नंबर 4 मध्ये फॉर्म्युलेट द लिनियर इक्वेशन्स, फॉर्म्युलेट द लिनियर इक्वेशन्स according to the given condition, according to the given condition, according to the given condition, according to the given condition. ज्या कंडिशन्स दिलेल्या आहेत त्या कंडिशन्सच्या बेसिसवर, ज्या कंडिशन्स आपल्याला दिलेल्या आहेत त्या कंडिशनच्या बेसिसवर बाळांनो आपल्याला काय बनवायचे आहेत? तर आपल्याला बनवायचे आहेत लिनियर इक्वेशन्स. काय बनवायचे आहेत बोला? लिनियर इक्वेशन. आणि एक वेळा लिनियर इक्वेशन बनले की त्या लिनियर इक्वेशनला सॉल्व करायचं आहे. सॉल्व द लिनियर इक्वेशन्स, सॉल्व द लिनियर इक्वेशन्स into variables according to any of the method, according to any of the method, according to any of the method. लिनियर इक्वेशनचे सोल्युशन काढायचे आपल्याकडे ज्या काही मेथड्स आहे त्यापैकी कोणतीही एक मेथड वापरून बाळांनो तुम्ही काय करू शकता? तर तुम्ही ते लिनियर इक्वेशन सॉल्व करू शकता. कशासाठी? टू गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज, टू गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ द क्वांटिटीज टू फाइंड, व्हॅल्यूज ऑफ द क्वांटिटीज टू फाइंड. म्हणजेच आम्ही मगाशी बोलल्या पद्धतीने जर सनचं एज आणि फादरच्या एजच्या कंडिशन बनवणारं जर इक्वेशन असेल तर सनचं एज मिळवण्यासाठी आणि फादरचं एज मिळवण्यासाठी जे आपले लिनियर इक्वेशन्स कंडिशननुसार बनलेले आहेत त्यांना बाळांनो आपल्याला एनी ऑफ द मेथड म्हणजेच एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, क्रॅमर्स रूल किंवा ASA मेथड, जर त्या पद्धतीने इक्वेशन्स बनले तर ASA मेथडनुसार या तीन पैकी कोणत्याही एका मेथडने तुम्हाला ते दोन इक्वेशन सॉल्व करायचे आहेत आणि त्यावरनं तुम्हाला रिक्वायर्ड क्वांटिटीज फाइंड आउट करता येतील. तर काय लिहिलं आपण? सॉल्व द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल अकॉर्डिंग टू एनी ऑफ द मेथड टू गेट द रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ द क्वांटिटीज टू फाइंड, क्वांटिटीज टू फाइंड. तर अशा पद्धतीने बाळांनो आपल्याला वर्ड प्रॉब्लेमला डील करायचं असणार आहे. या महत्त्वाच्या स्टेप जर आपल्याला लक्षात राहतील, सर्वात पहिली स्टेप नंबर 1 काय? आपल्याला त्या गिवन वर्ड प्रॉब्लेमला केअरफुली 2 टाइम्स रीड करायचं आहे. रीड करत असतानाच आपल्याला त्या गिवन वर्ड प्रॉब्लेमला मदर टंग मध्ये अंडरस्टँड करायचं आहे जेणेकरून आपण प्रॉपर पद्धतीने कंडिशन्स बनवू शकणार. कंडिशन्स बनवण्यासाठी ज्या क्वांटिटीज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला प्रॉपर व्हेरिएबल कन्सिडर करायचे आहेत. त्यानंतर जनरली स्टेटमेंट रीड करत असताना पहिल्याच स्टेटमेंटमध्ये पहिले इक्वेशन बनवण्याची कंडिशन असते, तर त्यावरनं मी काय करणार? पहिले इक्वेशन बनवणार आणि दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये जनरली दुसरी कंडिशन असते तर त्यावरनं मी बाळांनो दुसरं इक्वेशन बनवणार. म्हणजेच इक्वेशन्स आपल्याला फॉर्म्युलेट करायचे आहेत. एक वेळा तुमचे इक्वेशन्स फॉर्म्युलेट झाले की बाळांनो मग त्यानंतर आपल्याकडे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्सचे सोल्युशन काढायचे ज्या मेथड्स आहेत, एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड, क्रॅमर्स रूल, या तिघांपैकी कोणतीही एक मेथड वापरून आपण त्या लिनियर इक्वेशनला सॉल्व करणार. एक वेळा लिनियर इक्वेशन सॉल्व झाले, आपल्याला क्वांटिटीजच्या व्हॅल्यूज मिळाल्या की मग आपल्याला लिनियर इक्वेशनमध्ये त्या क्वांटिटीज नोट डाऊन किंवा मेन्शन करता येईल. तर अशा पद्धतीने बाळांनो आपण गिवन वर्ड प्रॉब्लेमला डील करू शकतो. आता वर्ड प्रॉब्लेमला डील करत असताना काही महत्त्वाचे वर्ड्स आपल्याला ज्यावेळेला स्टेटमेंटमध्ये पाहायला मिळतात तर त्या वर्ड्सचा मिनिंग आपण इक्वेशन बनवताना कसा घेऊ शकतो तर त्या संदर्भात काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्यात बाळांनो. तर त्यासाठी मी इथे काही वर्ड्स लिहून देतो. पहा, जर बाळांनो स्टेटमेंट रीड करत असताना तुम्ही कोणतंही हेल्पिंग व्हर्ब वापरलं किंवा कोणतंही हेल्पिंग व्हर्ब बघितलं, जसं की इथे एम इज आर वॉज वेअर आपल्याला जनरली हेल्पिंग व्हर्ब पाहायला मिळतात. एम इज आर वॉज वेअर किंवा दुसरं कोणतंही आणखीन हेल्पिंग वर्ब असेल तर या सर्व हेल्पिंग वर्बचा बाळांनो आपल्याला इक्वेशन मध्ये मीनिंग जो कन्सिडर करायचा आहे तो असणार आहे इज इक्वल टू. काय असणार आहे बोला? इज इक्वल टू. म्हणजेच मला जर स्टेटमेंट असं आलं माय सन्स एज इज, तर मी जर सनचं एज एक्स कन्सिडर केलं तर त्याच्यावरनं इक्वेशन कसं बनेल? x इज इक्वल टू. इक्वेशन कसं बनेल? x इज इक्वल टू एम इज आर वॉज वेअर. बोला काय? एम इज आर वॉज वेअर. हे सर्व जे हेल्पिंग वर्ब आहे यांचा इक्वेशन बनवताना जो मी अर्थ अंडरस्टँड करेल, जो मिनिंग मी घेईल तो घेणार मी इज इक्वल टू. काय घेणार बाळांनो? बोला इज इक्वल टू. इज इट ओके? 100%? काही डाऊट वाटतोय? चला, व्हेरी गुड. त्यानंतर जनरली कधी कधी आपल्याला इक्वेशनमध्ये वर्ड पाहायला मिळतो बाळांनो टाइम्स.
2 टाइम्स 3 टाइम्स 4 टाइम्स 5 टाइम्स डबल ट्रिपल अशा पद्धतीने ज्या वेळेला वर्ड तुम्हाला पाहायला मिळेल तर या वर्डचा मिनिंग तुम्ही इक्वेशन बनवताना काय घेतला पाहिजे तर या वर्डचा मिनिंग इक्वेशन बनवताना तुम्ही बांधनो मल्टिप्लाय घेतला पाहिजे म्हणजे 2 टाइम्स असेल तर 2 मल्टिप्लाय बाय 3 टाइम्स असेल तर 3 मल्टिप्लाय बाय 4 टाइम्स असेल तर 4 मल्टिप्लाय बाय टाइम्सचा मिनिंग तुम्ही इक्वेशन बनवताना काय घेतला पाहिजे तर तो घेतला पाहिजे बाळांनो मल्टिप्लिकेशन काय घेतला पाहिजे तुम्ही मल्टिप्लिकेशन त्यानंतर कधी कधी आपल्याला वर्ड येतो बाळांनो मोअर कधी कधी वर्ड येतो आपल्याला मोअर किंवा इन्क्रीज वर्ड येतो काय तो बोला इन्क्रीज वर्ड येतो तर या दोघांचाही अर्थ बाळांनो आपण इक्वेशन बनवताना काय घेतला पाहिजे प्लस घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे बोला प्लस घेतला पाहिजे मी जर असं म्हटलं माय सन्स एज इज 3 मोअर दॅन मग 3 मोअर आहे तर 3 आपल्याला काय करायचे असतील प्लस करायचे असतील काय करायचे असतील बोला प्लस करायचे असतील म्हणून ज्या वेळेला स्टेटमेंट मध्ये तुम्ही वर्ड हा मोअर बघता इन्क्रीज बघता तर त्याचा अर्थ इक्वेशन मध्ये काय घेणार तुम्ही तर बाळांनो प्लस घेणार काय घेणार प्लस घेणार सेम त्याच पद्धतीने लेस असेल किंवा डिक्रीज असेल लेस असेल किंवा डिक्रीज असेल तर या सर्वांचा अर्थ बाळांनो तुम्ही काय घेणार तर या सर्वांचा अर्थ तुम्ही घेणार मायनस काय घेणार मायनस इज इट ओके 100% वर्ड जर स्टेटमेंट मध्ये लेस दॅन आला डिक्रीज आला तर या सर्वांचा अर्थ तुम्हाला काय घ्यायचा इक्वेशन मध्ये मायनस घ्यायचा काय घ्यायचा मायनस आता पर्टिक्युलरली ज्या वेळेला एज वर क्वेश्चन येतात त्यावेळेला दोन महत्वाचे वर्ड आपण मोस्ट ऑफ द टाइम पाहतो त्यातला सर्वात पहिला महत्वाचा वर्ड पाहतो आपण बाळांनो आफ्टर काय वर्ड पाहतो आफ्टर किंवा त्याला आपण दुसऱ्या अल्टरनेट भाषेमध्ये हेन्स म्हणू शकतो काय म्हणू शकतो हेन्स म्हणू शकतो जनरली कंडिशन मध्ये पाहायला मिळतं आपल्याला की आफ्टर 3 इयर्स आफ्टर 2 इयर्स आफ्टर 5 इयर्स असं असं एज बनतं तसं एज बनतं तर त्यावेळेला आफ्टर जर वर्ड आला बाळांनो तर त्यावेळेला आफ्टर लाच अल्टरनेट वर्ड आहे हेन्स या दोघांसाठी इक्वेशन बनवताना तुम्ही जो अर्थ घ्यायला पाहिजे तो घ्यायला पाहिजे प्लस मी जर असं म्हणत आफ्टर 3 इयर्स सन्स एज विल बी आफ्टर 3 इयर्स सन्स एज विल बी म्हणजेच तिथे जो आफ्टर वर्ड आहे या आफ्टर वर्डचा मिनिंग तुम्ही काय घेतला पाहिजे प्लस घेतला पाहिजे काय घेतला पाहिजे प्लस कशा पद्धतीने जर बाळांनो मी असं बोललो माय प्रेझेंट एज माझं एक्स आहे प्रेझेंट एज माझं एक्स आहे आफ्टर 3 इयर्स माय एज विल बी आफ्टर 3 इयर्स माय एज विल बी मग 3 वर्षांनंतर माझं एज काय होईल आफ्टरचा मिनिंग होतो नंतर आफ्टरचा मिनिंग काय होतो नंतर जर आज माझं एज एक्स इयर्स आहे तर आफ्टर 3 इयर्स माझं एज किती होणार x+3 किती होणार x+3 म्हणजे ज्याही वेळेला आफ्टर वर्ड पाहाल तर त्याचा मिनिंग काय घ्यायचं आहे तुम्हाला प्लस घ्यायचं काय घ्यायचं आहे प्लस घ्यायचं काय घ्यायचं आहे प्लस ज्या पद्धतीने तुम्ही आफ्टर वर्ड पाहता तसंच आणखीन एक वर्ड पाहतो बाळांनो आपण तो वर्ड असतो बिफोर काय असतो बिफोर म्हणा किंवा ॲगो म्हणा तर या वेळेला बिफोर वर्ड असेल बिफोर 3 इयर्स ॲगो अशा पद्धतीने ज्या वेळेला वर्ड्स येतील तर त्याचा मिनिंग काय घेणार जसं आफ्टर असेल हेन्स असेल तर आपण प्लस घेतलं होतं त्याच सेम पद्धतीने बिफोर असेल ॲगो असेल तर याचा मिनिंग काय घ्यायचा बाळांनो मायनस जर मी बोलताना असं बोललो बिफोर 3 इयर्स माय एज वॉज जर मी असं बोलतोय की माझं आजचं एज एक्स आहे प्रेझेंट एज एक्स आहे तर बिफोर 3 इयर्स बिफोर 2 इयर्स माझं एज किती होतं 2 वर्षांपूर्वी 2 वर्षांआधी माझं एज किती होतं तर ते असताना ऑब्वियस आहे x-2 म्हणून बिफोर असू द्या ॲगो असू द्या या वर्डचा मिनिंग तुम्ही इक्वेशन मध्ये घेणार मायनस आणि आफ्टर असू द्या हेन्स असू द्या या वर्डचा मिनिंग तुम्ही घेणार प्लस तर जनरली या पद्धतीने तुम्हाला काही पर्टिक्युलर स्टेटमेंटचे मिनिंग्स लक्षात ठेवायचे आहे ज्यामध्ये एम इज आर वॉज वेअर असेल तर त्याचा मिनिंग तुम्ही घेणार इज इक्वल टू टाइम्स असेल तर मिनिंग घेणार मल्टिप्लिकेशन मोअर असेल इन्क्रीज असेल तर त्याचा वर्ड घेणार तुम्ही प्लस त्याचा मिनिंग घेणार तुम्ही प्लस लेस असेल डिक्रीज असेल त्याचा मिनिंग घेणार तुम्ही मायनस आफ्टर असेल हेन्स असेल त्याचा मिनिंग घेणार तुम्ही प्लस बिफोर असेल किंवा ॲगो असेल तर त्याचा मिनिंग घेणार तुम्ही बाळांनो मायनस अशा पद्धतीने तुम्हाला काही महत्त्वाचे वर्ड्सचं अंडरस्टँडिंग असणं फार गरजेचं आहे ह्या जर गोष्टी क्लिअर झाल्या असतील तर जनरली आपण इक्वेशन्स कोणकोणत्या पद्धतीची पाहतो किंवा स्टेटमेंट्स कोणकोणत्या पद्धतीची पाहतो तर ते आपल्याला काही बेसिक फॉर्मॅट्स क्वेश्चनचे कशा पद्धतीने येतात त्याला थोडं एक वेळा डील करायचं आहे तर बाळांनो सर्वात पहिला जो फॉर्मॅट आपण मोस्ट ऑफ द टाइम पाहतो किंवा क्वेश्चन्स आपण मोस्ट ऑफ द टाइम पाहतो तो असतात क्वेश्चन्स ऑन 2 डिजिट नंबर
टू डिजिट नंबरवर आपल्याला क्वेश्चन्स पाहायला मिळतात. जर टू डिजिट नंबरवर क्वेश्चन आला तर आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे, 4 स्टेटमेंट आपल्याला प्रत्येक क्वेश्चन मध्ये लिहून ठेवायच्यात, म्हणजे लिहून ठेवायच्यात. आता ही 4 स्टेटमेंट कोणते आहेत, 4 स्टेटमेंट कोणते बनतील, तर याला मी थोडं एक्सप्लेन करतो. पहा, जर टू डिजिट नंबरवर क्वेश्चन आला तर त्याला डील कसं करायचं, कशा पद्धतीने 4 पहिले डिफॉल्ट बनवलेले स्टेटमेंट्स असतात ते आपल्याला लिहावेच लागतात. ते कोणते असतात तर त्याकडे थोडं लक्ष द्या. आता बाळांनो, कोणताही एक जर मी टू डिजिट नंबर बघितला तर आपल्याला माहिती आहे टू डिजिट नंबर बनवण्यासाठी आपल्याला 2 डिजिटची रिक्वायरमेंट असते. एक असतो बाळांनो हा जो 53 टू डिजिट नंबर आहे, याच्यामध्ये आपल्याला 2 डिजिट पाहायला मिळतात. एक पाहायला मिळतो 3 आणि एक पाहायला मिळतो 5. तर हा जो 53 टू डिजिट नंबर आहे, यामध्ये ते 2 डिजिट्स आहे 3 आणि 5. यामधल्या 3 ला बाळांनो आपण काय म्हणतो, तर याला म्हणतो बाळांनो आपण युनिट्स प्लेस डिजिट. काय म्हणतो बोला, युनिट्स प्लेस डिजिट. काय म्हणतो बोला, युनिट्स प्लेस डिजिट. आणि 5 ला काय म्हणतो बाळांनो, तर 5 ला म्हणतो आपण टेन्स प्लेस डिजिट. 5 ला काय म्हणतो बोला, टेन्स प्लेस डिजिट. म्हणजे कोणताही टू डिजिट नंबर बनवायचा असेल तर आपल्याला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय माहिती पाहिजे, की आपल्याला 2 डिजिट्स कन्सिडर करणं फार गरजेचं आहे, किंवा 2 डिजिट्स माहिती असणं फार गरजेचं आहे. त्यामधला पहिला जो डिजिट असतो तो असतो बाळांनो युनिट्स प्लेस डिजिट, आणि दुसरा जो असतो तो असतो टेन्स प्लेस डिजिट. मग ज्यावेळेला आपल्याला 2 डिजिट नंबरवरचा क्वेश्चन येईल तर सर्वात पहिले आपल्याला 2 डिजिट कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्यातला पहिला कोण आहे, तर तो पहिला युनिट्स प्लेस. मग जनरली आपण युनिट्स प्लेसला कोणी कन्सिडर करू, तर आपला जो 2 डिजिट नंबर असेल त्याचा जो युनिट्स प्लेस डिजिट असेल तो कन्सिडर करूया आपण x, आणि जो टेन्स प्लेस डिजिट असेल त्याला कन्सिडर करू बाळांनो आपण y. तर पहिलं स्टेटमेंट असणार, पहिलं स्टेटमेंट तुम्ही जे लिहिणार वर्ड्स ऑन 2 डिजिट नंबर, सॉरी क्वेश्चन्स ऑन 2 डिजिट नंबर मध्ये, तर सर्वात पहिलं स्टेटमेंट असणार लेट द युनिट्स प्लेस डिजिट. काय बोला, लेट द युनिट्स प्लेस डिजिट ऑफ required 2 digit number, required 2 digit number bx. जसा युनिट्स प्लेसचा डिजिट कन्सिडर केला x, त्याच सेम पद्धतीने टेन्स प्लेसचा डिजिट तुम्ही कन्सिडर केला y. तर दुसरं स्टेटमेंट असणार बाळांनो लेट द युनिट्स प्लेस डिजिट ऑफ द रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर bx अँड टेन्स प्लेस डिजिट, अँड काय बोला, टेन्स प्लेस डिजिट by, टेन्स प्लेस डिजिट by. तर युनिट्स प्लेस आपण घेतला x आणि टेन्स प्लेस घेतला y, म्हणजे आपल्याला 2 डिजिट मिळाले. आता या 2 डिजिटच्या बेसिसवर आपला 2 डिजिट नंबर बनतो कसा, याला थोडा आपण एक वेळा पाहूया. त्याचा फॉर्म्युला काय बनतो त्याला एक वेळा पाहूया. चला पहा बरं बाळांनो, 53 ला जर मला बनवायचं असेल तर 53 बनतो बाळांनो आपला 50 + 3 ने. कसा बनतो बोला, 50 + 3 ने. आता 50 ला जर मी केअरफुली ऑब्झर्व केलं तर तो बनतो कसा, 10 × 5 + 3 ने. कसं म्हणतो बोला, 10 × 5 + 3 ने. त्यामध्ये 5 कोण आहे, तर 5 बाळांनो आपला टेन्स प्लेस डिजिट आहे. कोण आहे बोला, टेन्स प्लेस डिजिट आहे. त्यानंतर 3 कोण आहे आपला, युनिट्स प्लेस डिजिट आहे. कोण आहे बोला, युनिट्स प्लेस डिजिट आहे. आणि हा 10. मग इथे याच्या बेसिसवर आपण एक फॉर्म्युला बनवू शकतो. तो फॉर्म्युला काय, तर तो फॉर्म्युला सिंपल बनतो बाळांनो 2 डिजिट नंबर बनवण्याचा. तर तो कसा बनतो, तर इथे लक्ष द्या. आपण इथे काय केलं, 10 × 10 ला कोणी मल्टिप्लाय केलं, टेन्स प्लेस डिजिटनी. तर इथे लिहू शकतो आपण 10 × टेन्स प्लेस डिजिट. काय लिहू शकतो बोला, 10 × टेन्स प्लेस डिजिट प्लस 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 काय घेतला आपण, युनिट्स प्लेस डिजिट. काय घेतलं बोला, युनिट्स प्लेस डिजिट. मग कोणताही 2 डिजिट नंबर बनवण्याचा फॉर्म्युला काय बनेल बाळांनो, तर तो फॉर्म्युला बनेल 10 × इथे लिहितो मी 2 डिजिट नंबर, इथे लिहितो मी 2 डिजिट नंबर. काय लिहितो बोला, 2 डिजिट नंबर. मग 2 डिजिट नंबर बनवण्याचा आजपासून फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला काय, तर तो फॉर्म्युला फार सिंपल आहे बाळांनो. 9th मध्ये पण तुम्ही हा फॉर्म्युला स्टडी केलाय. आणि तो फॉर्म्युला बनतो काय, 10 × टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. पुन्हा बोला, 10 × टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. पुन्हा 10 × टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. म्हणजे 2 डिजिट नंबर बनवण्यासाठी 2 डिजिट लागतात. एक लागतो युनिट्स प्लेस, एक लागतो टेन्स प्लेस. त्यामधल्या युनिट्स प्लेसला x किंवा y कन्सिडर करा. मग याला x केलं तर याला y करा, याला y केलं असेल तर याला x करा. कोणालाही तुम्ही x आणि y कन्सिडर करून तुमचा 2 डिजिट नंबर बनेल. फक्त 2 डिजिट नंबर बनवण्याचा फॉर्म्युला आजपासून लक्षात ठेवायचा आहे. तो फॉर्म्युला काय असणार आहे, तर तो फॉर्म्युला असणार आहे बाळांनो, 10 × टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. मग याच्या बेसिसवर
आपला जो रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर बनणार आहे तर तो रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर बनवण्याचा जो फॉर्म्युला आहे तो यूज करून आपलं स्टेटमेंट नंबर 3 काय बनेल तर देअरफॉर रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर स्टेटमेंट नंबर 3 असणार बाळांनो आपलं रिक्वायर्ड. आपण युनिट्स प्लेस काय घेतला x, टेन्स प्लेस काय घेतला y, त्याच्यावरनं रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर काय असेल 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेस डिजिट. तर टेन्स प्लेस डिजिट काय होता आपला y, तर 10y प्लस युनिट्स प्लेस डिजिट, तर युनिट्स प्लेस डिजिट किती आपला x. तर मग आपला 2 डिजिट नंबर बनला कसा तर रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर बनला बाळांनो 10y प्लस x. काय बनला बोला 10y प्लस x. तर हे तिसरं स्टेटमेंट असणार आणि ते तिसरं स्टेटमेंट ॲज इट इज प्रत्येक क्वेश्चनमध्ये आपल्याला लिहून ठेवायचं. पहा आता याच्यानंतर कधी कधी आपल्याला जी कंडिशन दिलेली असते ते असते डिजिट इंटरचेंज केलेल्या नंबरची. आता डिजिट इंटरचेंज केल्यानंतर नंबर कसा मिळतो पाहूया आपण. जरा पहा एक लक्ष द्या. आपला जो नंबर होता तो होता 53 बाळांनो. आपला 2 डिजिट नंबर कोण होता 53. आता या 53 मध्ये जर मी डिजिट इंटरचेंज केले तर नंबर कसा बनेल पाहूया. तर डिजिट इंटरचेंज करणे म्हणजे काय तर डिजिट इंटरचेंज करणे म्हणजे सिंपल युनिट्स प्लेसला टेन्स प्लेसच्या जागी नेणे आणि टेन्स प्लेसला युनिट्स प्लेसच्या जागी आणणे. म्हणजे त्यांची जागेची अदला बदली करणे. जागेची काय करणे अदला बदली करणे. म्हणजे 5 जाईल 3 च्या जागी 3 जाईल 5 च्या जागी म्हणजे जिथे नंबर बनेल 35. काय बनेल बोला 35. म्हणजे सिंपल युनिट्स प्लेसची जागा जाईल टेन्स प्लेसला आणि टेन्स प्लेसची जागा जाईल युनिट्स प्लेसला. ही जर कन्सेप्ट माझी क्लिअर असेल तर याच्यावरनं माझा नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट काय बनेल नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स. काय बोला इंटरचेंजिंग द डिजिट्स. तो काय बनेल बाळांनो तर तो बनेल आत्ताच आपण शिकलोय युनिट्स प्लेसच्या जागी जातं टेन्स प्लेस आणि टेन्स प्लेसच्या जागी येतं युनिट्स प्लेस म्हणजे y च्या जागी जाईल x आणि x च्या जागी जाईल y म्हणजेच नंबर बनेल 10x प्लस y. काय बनेल बोला 10x प्लस y. तर हे 4 स्टेटमेंट्स कोणताही 2 डिजिट नंबरचा क्वेश्चन आपण बघितला तर हे आपल्याला पर्टिक्युलरली मेन्शन करावे लागतात म्हणजे करावेच लागतात. त्यामध्ये सर्वात पहिलं स्टेटमेंट येणार युनिट्स प्लेस बी एक्स. त्यानंतर 2 डिजिट नंबर मधला दुसरा जो डिजिट असणार आहे तो असणार आपला टेन्स प्लेस त्याला आपण कन्सिडर केलं y. याच्यावरनं आपण फॉर्म्युला स्टडी केलाय 2 डिजिट नंबर बनवण्याचा. तो कसा असतो 10 मल्टिप्लाय बाय टेन्स प्लेस डिजिट प्लस युनिट्स प्लेस डिजिट. त्याच्यावरनं आपला रिक्वायर्ड 2 डिजिट नंबर कसा झाला 10y प्लस x. आता आपल्याला कंडिशन्स कधी कधी नंबर इंटरचेंज केल्याची असू शकते किंवा डिजिट इंटरचेंज केल्याची असू शकते. मग त्यावरनं युनिट्स प्लेसच्या जागी जाईल टेन्स प्लेसच्या जागी जाईल युनिट्स प्लेस. तर नंबर ऑब्टेन बाय इंटरचेंजिंग द डिजिट्स कसा मिळेल 10x प्लस y. हे 4 स्टेटमेंट लिहिल्यानंतर मग बाळांनो आपल्याला कंडिशनचा विचार करायचा असतो. म्हणून जर वर्ड प्रॉब्लेम मध्ये तुम्ही 2 डिजिट नंबर बघितला की तुम्ही हे 4 स्टेटमेंट लिहिले मग बाकीच्या कंडिशनचा विचार करा. मग स्टेटमेंट वाचा मग बाकीचं काय करायचं ते करा. इज इट ओके इट विल बी ओके. तर हा झाला पहिला ज्याला आपण म्हणतो क्वेश्चन्स ऑन 2 डिजिट नंबर. त्याच्यानंतर बाळांनो कधी कधी आपल्याला क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन येतात. काय येतात बोला क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन. आता क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन आले तर कशा पद्धतीने डील करायचे. क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन. आता कोणताही फ्रॅक्शन जर बनवायचा असेल तर आपल्याला माहिती आहे फ्रॅक्शन मध्ये 2 गोष्टी असतात. एक असतो न्यूमरेटर आणि एक असतो डिनॉमिनेटर. तर सर्वात पहिलं माझं स्टेटमेंट काय असणार तर सर्वात पहिलं स्टेटमेंट असणार लेट द न्यूमरेटर ऑफ रिक्वायर्ड फ्रॅक्शन बी एक्स. माझा जो कोणता फ्रॅक्शन मला बनवायचा आहे इक्वेशन मध्ये त्याचा जो न्यूमरेटर असेल तो असेल x. तो काय असेल x. इज इट ओके. तर माझं पहिलं स्टेटमेंट काय आलं लेट द न्यूमरेटर ऑफ रिक्वायर्ड फ्रॅक्शन बी एक्स. त्यानंतर जसं मी न्यूमरेटर कन्सिडर केला फ्रॅक्शन मध्ये डिनॉमिनेटर पण नसतो पण डिनॉमिनेटरला मला काहीतरी व्हेरिएबलने कन्सिडर करावं लागेल. तर मग मी डिनॉमिनेटर काय घेणार अँड डिनॉमिनेटर बी वाय. तर डिनॉमिनेटर झाला बाळांनो आपला y. देअरफॉर रिक्वायर्ड फ्रॅक्शन तो झाला बाळांनो आपला x अपॉन y. रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय झाला आपला x अपॉन y. इज इट ओके. याच्यामध्ये आपल्याला एक आणखीन कंडिशन माहिती पाहिजे. ज्यावेळेला बाळांनो मी x ला y ने डिव्हाइड करतोय तर हे जे डिव्हिजन आहे याच्यामध्ये आपण बेसिक एक फॉर्म्युला स्टडी केलाय. तो कोणता फॉर्म्युला त्याला आपण पाहूया. चला पहा ज्यावेळेला मी x ला y ने डिव्हाइड करतो तर x कोणता असतो बाळांनो आपला तर x असतो आपला डिव्हिडंड.
एक्स काय असतो आपला डिव्हिडंड, एक्स काय असतो आपला डिव्हिडंड. त्यानंतर वाय काय असतो बाळांनो आपला डिवायझर, वाय काय असतो बाळांनो आपला डिवायझर. ज्यावेळेला मी एक्सला वायने डिवाइड करेल तर कोणीतरी 100% भाग जाणारच आहे. ज्याने भाग जाईल तो कोण असतो आपला, तो असतो आपला बाळांनो कोशंट. कोण असतो बाळांनो बोला कोशंट. तो कोण असतो बोला कोशंट. आणि जे काही उरतं ते असतं बाळांनो आपलं रिमाइंडर. काय असतं बोला रिमाइंडर, बाकी. काय असतं बोला रिमाइंडर बाकी. इज इट ओके, इज इट ओके, इज इट ओके. आणि यामध्ये बाळांनो आपण एक इक्वेशन, एक स्टेटमेंट फार पूर्वीपासून अंडरस्टँड केलेलं आहे. ते स्टेटमेंट म्हणजे काय, तर ते स्टेटमेंट असतं डिव्हिडंड इज इक्वल टू, काय बोला डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टीप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. तर हे पण स्टेटमेंट आपल्याला वर्ड प्रॉब्लेमच्या वेळेला लक्षात ठेवायचं आहे. यांच्यामध्ये पण कधी कधी कंडिशन्स बनवू शकतात. तर काय आहे बोला, ज्यावेळेला मी एक्सला वायने डिवाइड करतो म्हणजे फ्रॅक्शनवरचा क्वेश्चन आला तर सर्वात पहिले फ्रॅक्शनमध्ये तुम्ही न्यूमरेटर कन्सिडर करणार एक्स, डिनॉमिनेटर कन्सिडर करणार वाय, आणि त्यावरनं तुमचा रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय बनेल एक्स अपॉन वाय. आणि या डिव्हिजनमध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, ज्यावेळेला मी एक्सला वायने डिवाइड करतोय, एक्सला वायने डिवाइड करतोय, तर ज्याला मी डिवाइड करत असतो तो असतो माझा डिव्हिडंड, ज्यानी मी डिवाइड करत असतो तो असतो माझा डिव्हायझर, ज्यानी भाग जात असतो तो असतो कोशंट, आणि जे उरत असतं ते असतं रिमाइंडर. ते काय असतं रिमाइंडर. आणि या सर्वांमध्ये एक रिलेशन आपल्याला माहिती आहे. ते रिलेशन काय, तर डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टीप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. काय असतं बोला डिव्हिडंड इज इक्वल टू डिव्हायझर मल्टीप्लाय बाय कोशंट प्लस रिमाइंडर. तर क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन जर आले तर ह्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या असतील. तर सर्वात पहिले आपण पाहिलं क्वेश्चन्स ऑन 2 डिजिट नंबर. तर 2 डिजिट नंबर बनवण्याचा फॉर्म्युला आजपासून सर्वांना पाठ झालेला आहे. तो फॉर्म्युला काय, 10 मल्टीप्लाय बाय 10 प्लस डिजिट प्लस युनिट्स प्लस डिजिट. म्हणजे आपल्याला युनिट्स प्लेस आणि 10 प्लेस कन्सिडर करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ज्या वेळेला क्वेश्चन्स ऑन फ्रॅक्शन्स येतील तर आपल्याला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. इज इट ओके 100%. त्यानंतर बाळांनो जनरली एक सर्वात महत्वाची कन्सेप्ट येते. ती कन्सेप्ट असते आपली अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीम वाली. जी कन्सेप्ट असते ती असते बाळांनो आपली अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम वाली. तर क्वेश्चन्स ऑन अपस्ट्रीम अँड डाऊनस्ट्रीम, तुम्ही हे क्वेश्चन्स लिनियर इक्वेशन मध्ये पण पाहता आणि त्यानंतर टॉपिक नंबर 2 दॅट इज क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये पण पाहता. चला, तर या कन्सेप्टमध्ये तुम्हाला काय काय महत्त्वाच्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या याला आपण थोडं डील करूया. तर आपल्याला याच्यामध्ये दोन कन्सेप्ट आहे. एक आहे अपस्ट्रीमची कन्सेप्ट आणि एक आहे डाऊनस्ट्रीमची कन्सेप्ट. जर अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमची कन्सेप्ट जर तुमची क्लिअर असेल तर तरच त्याच्या बेसिसवरचे क्वेश्चन्स तुम्ही क्लिअर करू शकता. तर इथे मी हेडिंग लावतो पहिले अपस्ट्रीम. काय हेडिंग लावतोय अपस्ट्रीम. आता ही अपस्ट्रीम काय कन्सेप्ट असते पहा, लक्ष द्या. आपण असं कन्सिडर करू की दिस इज वॉटर, दिस इज फ्लोईंग वॉटर. कोणतं वॉटर, फ्लोईंग वॉटर. आणि पाणी जे फ्लो होत आहे ते आपण कन्सिडर करूया बाळांनो. इथे एक मी पॉईंट कन्सिडर करतो ए पॉईंट, आणि इथे एक मी पॉईंट कन्सिडर करतो बी पॉईंट. इथे एक पॉईंट कन्सिडर करतो बी पॉईंट. आणि आपलं जे पाणी आहे, आपलं जो वॉटर आहे ते फ्लो करते फ्रॉम पॉईंट ए टू पॉईंट बी. म्हणजे डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर जर मला दाखवायची असेल तर मी ती ए पासून बी पर्यंत दाखवतोय आणि इथे लिहितोय डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर, डायरेक्शन ऑफ फ्लो ऑफ वॉटर. Is it okay? And that direction is what? From A to B. Direction is what? From A to B. त्यानंतर या पाण्यावर बाळांनो आपण एक जनरली बोट कन्सिडर करू. काय कन्सिडर करू, बोट. या बोटमध्ये हा एक व्यक्ती बसलेला आहे आणि ही बोट पण मोशनमध्ये आहे. ही बोट पण मोशनमध्ये आहे. आता ही बोट ज्या वेळेला मोशनमध्ये आहे तर त्यावेळेला आपण असं कन्सिडर करू की बोट पण बाळांनो ए पासून बी कडेच जातीये. बोट पण कुठून कुठे जातीये, ए पासून बी पर्यंतच जातीये. तर ज्या वेळेला बोटचं डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बोट, इथे लिहितो मी, त्याला या एरोने दाखवूया. तर ती एरो काय, सॉरी, हा एरो काय रिप्रेझेंट करतो, तर हा एरो रिप्रेझेंट करतो डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बोट. डायरेक्शन ऑफ मोशन ऑफ बोट म्हणजे बोटची जाण्याची डायरेक्शन, बोटची जाण्याची डायरेक्शन. बोट कुठून कुठे जातीये, ए पासून बी कडे जातीये. पाणी पण कुठून कुठे जात आहे, ए पासून बी कडे जाते. म्हणजे बोटची जाण्याची डायरेक्शन आणि पाण्याची जाण्याची डायरेक्शन, बोला काय, बोटची जाण्याची डायरेक्शन आणि पाण्याची फ्लो होण्याची डायरेक्शन, ह्या दोघीही ज्या वेळेला सेम असतील, या दोघीही ज्या वेळेला सेम असतील तर त्या कंडिशनला बाळांनो आपण कंडिशन म्हणतो कंडिशन ऑफ डाऊन स्ट्रीम. काय म्हणतो बोला,
कंडिशन ऑफ डाऊनस्ट्रीम. डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्यासोबत फ्लो होणे. पाणी ज्या डिरेक्शन मध्ये जात आहे त्याच डिरेक्शन मध्ये जर बोट जात असेल, त्याच डिरेक्शन मध्ये जर बोट फ्लो होत असेल, तर त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, डाऊनस्ट्रीम. काय म्हणतो बोला, डाऊनस्ट्रीम. इज इट ओके? आता ज्या वेळेला पाणी जात आहे तर पाणी जाण्याची ऑब्विसली एक स्पीड असेल. तर आपण असं कन्सिडर करू की हे पाणी जे जात आहे ते जात आहे 92 x किलोमीटर पर आवर स्पीडने. किती स्पीडने जात आहे? x किलोमीटर पर आवर स्पीडने पाणी ए पासून बी कडे जात आहे, किंवा ए पासून बी कडे पाण्या जाण्याचा फ्लो आहे. तर पाणी जात असेल तर त्याची एक नॉर्मल स्पीड असेल, तर त्याची जी स्पीड आहे ती कन्सिडर केली 92 x किलोमीटर पर आवर. तर ही x किलोमीटर पर आवर काय आहे, तर स्पीड ऑफ वॉटर. काय बोला, स्पीड ऑफ वॉटर करंट. काय बोला, स्पीड ऑफ वॉटर करंट. याला म्हणतो आपण स्पीड ऑफ वॉटर करंट किंवा स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर. स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर काही म्हणू शकतो. स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर, स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर, स्पीड ऑफ फ्लो ऑफ वॉटर. आणि ज्या वेळेला बोट पण पाण्यावर फ्लो होतीये तर त्या वेळेला या बोटचा फ्लो होण्याचा जो स्पीड असेल तो आपण कन्सिडर करूया 92 y किलोमीटर पर आवर. काय कन्सिडर करूया बोला, y किलोमीटर पर आवर. हा y किलोमीटर पर आवर आहे काय, तर इट इज द स्पीड ऑफ फ्लो ऑफ बोट किंवा स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट. तर इथे लिहू शकतो आपण y किलोमीटर पर आवर ही काय आपली स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट. इज इट ओके? मग ज्या डिरेक्शन मध्ये पाणी जात आहे त्या डिरेक्शन मध्ये आपली बोट जातीये. पाणी जात आहे x किलोमीटर पर आवरनी, बोट जातीये y किलोमीटर पर आवरनी. तर त्यावेळेला ज्या डिरेक्शन मध्ये पाणी जात आहे त्या डिरेक्शन मध्ये आपली जर बोट जात असेल तर ती कंडिशन असते बाळांनो डाऊनस्ट्रीमची. आणि डाऊनस्ट्रीम मध्ये ज्या वेळेला बोट जातीये तर त्यावेळेला त्याची जी रिझल्टंट स्पीड आपल्याला कन्सिडर करायची असते ती रिझल्टंट स्पीड असते बाळांनो. तर आपल्याला काय करावं लागेल, तर लक्षात ठेवायचं रिझल्टंट स्पीड डाऊनस्ट्रीम मध्ये काय होईल, तर या दोन्ही स्पीडची ऍडिशन होईल बाळांनो. म्हणजेच काय होईल, x प्लस y किलोमीटर पर आवर. काय होईल बोला, x प्लस y किलोमीटर पर आवर. म्हणजे ज्या वेळेला आपण पाण्यासोबत जातो तर ऑब्वियस आहे पाण्याची स्पीड आपल्या स्पीड मध्ये काय होईल, ऍड होईल. आणि दोन्ही स्पीडची काय होईल, ऍडिशन. म्हणजेच डाऊनस्ट्रीमच्या कंडिशनच्या वेळेला आपल्याला जी रिझल्टंट स्पीड कन्सिडर करायची आहे ती रिझल्टंट स्पीड किती असणार आहे, तर ती असणार आहे x प्लस y किलोमीटर पर आवर. आणि डाऊनस्ट्रीम म्हणजे पाण्यासोबत, म्हणजे ज्या डिरेक्शन मध्ये पाणी जातंय त्या डिरेक्शन मध्ये आपण जातोय, आपण म्हणजे बोट जातीये, दोघांची डिरेक्शन सेम, तर त्या कंडिशनला आपण बोलणार डाऊनस्ट्रीम. त्या कंडिशनला आपण काय बोलणार बोला, डाऊनस्ट्रीम. इज इट ओके? व्हेरी सिंपल. त्यावेळेला रिझल्टंट स्पीड किती असणार आहे, तर रिझल्टंट स्पीड असणार आहे x प्लस y किलोमीटर पर आवर. इज इट ओके? 100%. आता दुसरी जी कंडिशन आहे ती आहे बाळांनो आपली अपस्ट्रीमची. आता अपस्ट्रीमची कन्सेप्ट काय असते, अपस्ट्रीमची कन्सेप्ट फार सिंपल आहे. लक्ष द्या, याच कन्सेप्टवर आपण एक्सप्लेन करू शकतो. आपलं पाण्याची डिरेक्शन होती फॉर एक्झाम्पल ए पासून बी कडे, तर ही होती आपली पाण्याची फ्लो होण्याची डायरेक्शन. पाणी कुठून कुठे जात आहे, ए पासून बी कडे जात आहे. पण आता बोट जी आहे ती बोट पहिले जशी ए पासून बी कडे जात होती, म्हणजे पाण्याची डिरेक्शन आणि बोटची डिरेक्शन पहिल्या कंडिशन मध्ये सेम होती, आता ती सेम नाहीये. तर पाणी जात आहे ए पासून बी कडे, पाणी जात आहे ए पासून बी कडे, पाणी जात आहे ए पासून बी कडे. पण बोट जी आहे ती बोट एक्झॅक्ट त्याच्या अपोजिट जातीये. म्हणजेच कुठून कुठे येते बोट, तर बोट येते बाळांनो बी पासून ए कडे. कुठे येते बोला, बी पासून ए कडे. म्हणजेच पाणी चाललं या डिरेक्शन मध्ये, पाणी चाललं या डिरेक्शन मध्ये, आपण इथे कन्सिडर करू शकतो पाणी चाललं या डिरेक्शन मध्ये पण बोट चालली त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट डिरेक्शन मध्ये. म्हणजे ही जी कंडिशन आहे याला म्हणतो आपण अपस्ट्रीमची कंडिशन. काय म्हणतो बोला, अपस्ट्रीमची कंडिशन. कोणती कंडिशन, अपस्ट्रीमची कंडिशन. म्हणजे पाणी फ्लो होतं या डिरेक्शन मध्ये आणि बोट जाते पाण्याच्या अपोजिट डिरेक्शन मध्ये. मग ही जी अपोजिट डिरेक्शनची जी कंडिशन आहे, ही अपोजिट डिरेक्शनची जी कंडिशन आहे त्यालाच म्हणतो बाळांनो आपण अपस्ट्रीम. काय म्हणतो बोला, अपस्ट्रीम. काय म्हणतो बोला, अपस्ट्रीम. आणि अपस्ट्रीमच्या वेळेला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ज्या वेळेला आपण रिझल्टंट स्पीड कन्सिडर करणार तर रिझल्टंट स्पीड ही असणार आहे बाळांनो दोघांच्या स्पीडचा डिफरन्स, दोघांच्या स्पीडचा डिफरन्स. 100% क्लिअर आहे. तर आता ही रिझल्टंट स्पीड निघेल कशी, तर बाळांनो हे क्वेश्चन्स ज्या वेळेला फॉर्म्युलेट होतात, हे क्वेश्चन्स ज्या वेळेला बनतात तर आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की आपली जी बोट असेल त्या बोटची जी स्पीड असेल ती कधीही पाण्याच्या स्पीडपेक्षा जास्तच असेल. आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे, तर आणि तरच हे इक्वेशन्स बनतील, अदरवाइज हे इक्वेशन बनू शकणार नाही. लक्षात काय ठेवणार तुम्ही की आपला हा जो बोट आहे, बोट ज्या स्पीडनी जाते ती स्पीड म्हणजे y विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन द स्पीड ऑफ वॉटर. स्पीड ऑफ वॉटर म्हणजे मी इथे लिहितो हे क्वेश्चन्स बनवण्यासाठी सर्वात मेन बेसिक कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायची आहे. स्पीड ऑफ बोट, स्पीड ऑफ बोट इज ऑलवेज ग्रेटर दॅन स्पीड ऑफ वॉटर, स्पीड ऑफ वॉटर. जर असं असेल तरच हे इक्वेशन्स बनतील, अदरवाइज हे इक्वेशन्स बनत नाही. म्हणून बाय डिफॉल्ट तुम्हाला कोणताही अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमचा क्वेश्चन आला
की तुम्ही हेच लक्षात ठेवणार की स्पीड ऑफ बोट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन स्पीड ऑफ वॉटर. जर स्पीड ऑफ वॉटर जर जास्त झाली तर तुम्हालाही माहिती आहे फ्लडमध्ये काय होत असतं, वॉटरची स्पीड जास्त असते तर त्यामध्ये गोष्टी वाहून जातात. मग सेम जर इथे पाण्याची स्पीड जर मी जास्त घेतली तर बोट त्याच्यावर फ्लोट होणार नाही, ती काय होऊन जाईल, त्या पाण्यासोबत वाहून जाईल. आणि जर वाहून गेली तर आपला क्वेश्चनच बनणार नाही. म्हणून आपल्याला लक्षात ठेवायचं काय आहे की हे क्वेश्चन बनवत असताना स्पीड ऑफ बोट विल ऑलवेज बी ग्रेटर दॅन स्पीड ऑफ वॉटर. पाण्याच्या स्पीडपेक्षा बोटची स्पीड ऑलवेज जास्त असेल. मग इथे ज्या वेळेला तुम्ही रिझल्टंट स्पीड घेणार, डिफरन्स घ्यायचा आहे, तर डिफरन्स ऑब्व्हियसली मोठ्या गोष्टींमधून आपण छोटीच गोष्ट मायनस करतो. तर मोठं कोण आहे, तर मोठं आहे बाळांनो बोटची स्पीड, आणि छोटं कोण आहे, तर छोटा आहे पाण्याची स्पीड. मग इथे जो डिफरन्स येईल तो डिफरन्स काय येईल, रिझल्टंट स्पीड काय येईल, तर रिझल्टंट स्पीड येईल बाळांनो y मायनस एक्स किलोमीटर पर आवर. काय बोला, y मायनस एक्स किलोमीटर पर आवर. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेला डाऊनस्ट्रीम असते दोघांची होते ऍडिशन, अपस्ट्रीम असताना दोघांचे होते सबस्ट्रॅक्शन. पण सबस्ट्रॅक्शन ऍडिशनच्या वेळेला तर एक्स प्लस वाय करा किंवा वाय प्लस एक्स करा, इट डझंट मॅटर. पण सबस्ट्रॅक्शनच्या वेळेला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सबस्ट्रॅक्शन करत असताना दोन स्पीडचा डिफरन्स घेत असताना पाण्याची स्पीड ही कमी असेल, बोटची स्पीड जास्त असेल, म्हणजेच बोटच्या स्पीडमधनं पाण्याची स्पीड तुम्हाला मायनस करायची. मग कोणाला एक्स करता कोणाला वाय कन्सिडर करता, त्यापासून जर व्हेरिएबल चेंज केले तर वाय मायनस एक्स आलं, तुम्ही व्हेरिएबल चेंज केलं तर एक्स मायनस वाय पण येऊ शकतं. जर इथे बोटची स्पीड जर तुम्ही इथे वाय न कन्सिडर करता एक्स केली असती आणि इथे पाण्याची स्पीड जर वाय कन्सिडर केली असती तिथे एक्स मायनस वाय आलं असतं. पण महत्वाचं काय लक्षात ठेवायचं आहे, अपस्ट्रीमच्या वेळेला दोघांच्या स्पीडची होत असते ऍडिशन आणि डाऊनस्ट्रीमच्या वेळेला दोघांच्या स्पीडची होत असते सबस्ट्रॅक्शन. तर रिझल्टंट स्पीड कशा काढायच्या तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तर अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम म्हणजे अप म्हणजे पाण्याच्या अपोजिट आणि डाऊन म्हणजे पाण्याच्या सोबत. ज्यावेळेला आपण पाण्याच्या सोबत जातो तर त्यावेळेला दोघांच्या स्पीडची ऍडिशन होते. स्विमिंग टँकमध्ये तुम्हाला माहिती आहे जर आपण पाण्याच्या सोबत जर फ्लो करत गेलो तर पाणी आपल्याला ढकलत घेऊन जातं, म्हणजे पाण्याची स्पीड आपली स्पीड काय होते, ऍड होते. आणि ते जर स्विमिंग टँकमध्ये जर आपण पाण्याच्या अपोजिट फ्लो करत येत असेल तर आपल्याला एनर्जी जास्त लागते, म्हणजे पाणी जातं या डिरेक्शनमध्ये आणि आपण जातो या डिरेक्शनमध्ये, म्हणजे पाण्याची स्पीड आपल्या स्पीडला काय करते, कमी करते. म्हणजेच तिथे दोन्ही स्पीडचा काय होत असतो, डिफरन्स. दोन्ही स्पीडचा काय होत असतो, डिफरन्स. म्हणजे अपस्ट्रीमच्या वेळेला तुम्हाला घ्यायचा आहे डिफरन्स आणि डाऊनस्ट्रीमच्या वेळेला घ्यायचा आहे तुम्हाला प्लस. तर ह्या तीन बेसिक फॉर्मॅट जे मी तुम्हाला एक्सप्लेन केले हे तुम्हाला लक्षात आले पाहिजे. तर आता इथे तुम्हाला कोणकोणते अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीमच्या वेळेला कोणकोणते स्टेटमेंट लिहिणं फार महत्वाचं आहे. तर सर्वात पहिलं स्टेटमेंट असणार तुमचं हे की लेट द स्पीड ऑफ बोट वाय किलोमीटर पर आवर घेतलाय आपण, त्यानंतर स्पीड ऑफ वॉटर एक्स किलोमीटर पर आवर घेतलंय, त्यानंतर लगेच रिझल्टंट स्पीड ऑफ डाऊनस्ट्रीम तुम्ही घेणार एक्स प्लस वाय किलोमीटर पर आवर आणि रिझल्टंट स्पीड ऑफ डाऊनस्ट्रीम तुम्ही घेणार वाय मायनस एक्स किलोमीटर पर आवर. तर हे चार स्टेटमेंट तुम्हाला बेसिक सर्वात पहिले लिहिणं फार गरजेचं आहे आणि त्यानंतर मग बाकीच्या कंडिशन्सवरनं तुम्ही इक्वेशन्स फॉर्म्युलेट करायचा प्रयत्न करणार. ते बेसिक तीन कॅटेगरीचे क्वेश्चन्स मी तुम्हाला एक्सप्लेन केले. इथून येणाऱ्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आणखीन काही बेसिक कॅटेगरीचे क्वेश्चन्स आहे त्यालाही मी तुम्हाला पुन्हा एक्सप्लेन करेन आणि मग काही वर्ड प्रॉब्लेम एक्सरसाइज मधले आपण डिस्कस करूया. त्याला कसं सॉल्व्ह करायचं, कशा पद्धतीने आपल्याला सोल्युशन्स मिळवायचे आहेत, इक्वेशन्स कसे बनतात याला पण डील करूया. पण आय होप की ज्यावेळेला तुम्हाला कोणताही वर्ड प्रॉब्लेम आला तर त्या वर्ड प्रॉब्लेमला डील कसं करायचं हे अंडरस्टँड झालं असेल. जर यामध्ये काही तुम्हाला डाऊट वाटत असेल तर 100% तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्या पद्धतीने आपण त्या गोष्टी चेंज करायचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच.